नमस्कार मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्या. तर आम्ही 2-3 दिवसापूर्वी दगड गोळा केले होते शेतात, पण काकऱ्यापाळीवर वाहत होतो. पण आता म्हणलं काकऱ्यापाळीवर वरच्या रानातून खालच्या रानात आणायचं म्हणलं, लय अंतर पडून म्हणून आम्ही इथं शेजारची काकऱ्यापाळी ते हळूच नाही पप्पा लागेल तर शेजारची इथं टॉयली घेतली. तर त्या टॉयलीत भरून घेऊन आलो आणि पाऊस पण झाला म्हणून थोडे वाहतोय. तर टायलीमध्ये टाकल्यामुळे सोपं पडतंय. पण आमची टायली म्हणजे ट्रॅक्टरवरती एवढा नवा ट्रॅक्टर आहे ना, त्याला आम्ही टॉयली कधी जोडलीच नाही, टॉयली कधी जोडायची गरजही पडली नाही. आणि आज दुसऱ्याची टॉयली आली, आम्हाला माहीतच नाही त्याला कसं जोडतात काय. आणि जोडण्यासाठी एक नट असतो बोलतात आहे ना, पाईप असतो. तो पाईप आमच्या ट्रॅक्टरला कधीच जोडला नाही म्हणून आम्ही हातानेच खाली डम्पिंग करतोय. तर पहा, आणि हे अटकावून आपण शेतात पाणी साठलं ना, ते तालीतून पाणी खाली जातं, आपली माती पण खाली वाहून जाते. त्याच्यामुळे आम्ही असं दगडाचं अटकावणं केलं आहे. तालीला सगळ्या कडकडनी पाहू शकता, असं अटकावणं केलंय की आपली माती खाली वाहून जावा नाही म्हणून. तर चला, सकाळ सकाळी हेच काम चालू झालंय. चला, सत साहेब, फौजी साहेब, मी आणि माझा मुलगा, आम्ही 3 जण आलोय दगड भरण्यासाठी. तर चला, घेतो दगड खाली, असं ताल लावून घेतो मस्त. आणि चला पहा, मस्त ताल लावलेली आहे. चला, बाय बाय.